नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आता काय बालगोपाळ मंडळींची खूप मस्त मजा आहे, कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील. वर्षभराचं अभ्यासाचं टेन्शन एकदाच संपलं. हुश्य करून बालगोपाळ सगळे आता सुट्टीला, कोण मामाच्या गावाला जाईल, कोण काकाच्या गावाला जाईल, कोण आहे तिथंच राहून एन्जॉय करेल. प्रत्येकाचा एन्जॉय करण्याचा प्लॅन हा वेगवेगळा असेल. पण बरं का मुलांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे, सुट्टीचा आनंद जरूर घ्या, पण सुट्टीला मामाच्या गावी जाताना किंवा आजी आजोबांच्या गावी जाताना, आजोळी जाताना तुम्हाला काही सावधगिरी बाळगायला हवी. जसं की एस टी स्टँडवर गर्दी असते. तुम्ही जर एस टीने जाणार असाल तर आपल्या आईवडिलांचा हात सोडू नका. प्रवासामध्ये कुणी अनोळखी व्यक्ती भेटली, काही खायला प्यायला दिलं तर ते खाऊ पिऊ नका. आणि ज्या गावी तुम्ही जाणार आहात, जिथं तुम्ही एन्जॉय करणार आहात, तिथं फक्त एन्जॉय आणि एन्जॉयच करा. त्या लोकांना त्रास होईल किंवा काही वस्तूंची मोडतोड होईल असं काही करू नका. धमाल मजा करा. आणि मजा करत असताना ज्या वेळेला तुम्ही सुट्टीला गावी जाता, त्यावेळेला तुमच्या हातातला मोबाईल तेवढा थोडासा बाजूला ठेवा आणि मैदानी खेळ खेळण्यावरती भर द्या. काही धोक्याची ठिकाणं असतील तर तिकडं जाऊ नका, किंवा काही आनंदाचे स्पॉट असतील तर तिकडं जाताना एखाद्या घरातल्या वडीलधाऱ्या व्यक्तींसोबतच जा. खूप खूप मस्त एन्जॉय करा, आनंद व्यक्त करा. कारण तुम्ही आत्ता लहान आहात, शाळेतली मुलं आहात. मी 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतो आहे. तर तुम्ही अजून खूप छोटे आहात, खूप चांगले आहात आणि तुम्हाला खूप खूप मजा करायचं हेच वय आहे, हीच वेळ आहे. खूप धमाल मजा करा. आणि अशी मजा तुम्हाला परत परत कदाचित मोठेपणी मिळणार नाही. तेव्हा खूप खूप मजा करा. आणि बैठे कुठले खेळ खेळण्यापेक्षा देखील तुम्ही मैदानी खेळांना प्राधान्य द्या. पण हो, मैदानी खेळांना प्राधान्य देताना उन्हात जास्त वेळ खेळू नका. आणि एक सर्व मुलांना एक महत्त्वाची सूचना आहे की तुम्ही उन्हातून आल्यानंतर फ्रीजमधलं किंवा डेऱ्यामधलं जे गार पाणी आहे ते एकदम ढसाढसा पिऊ नका. पाणी अगदी घोटघोट करूनच प्या. तेव्हा सर्वांना सुट्टीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.